समलिंगी संबंधासाठी भगवान देत असे त्रासलेल्या सुशांतने थांबवला त्याचा श्वास। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती। आजची घटना ही खूप भयानक घडलेली आहे। सातारा जिल्ह्यामधली घटना आहे। जागतिकीकरणाच्या झपाट्याने सगळे काही बदलू लागले आहे। जगमुठीत आल्या असे म्हणतात। खूप काही सकारात्मक घडण्याची अपेक्षा आहे, पण प्रत्यक्षात मात्र विकृती फोफवू लागल्या आहेत। इंटरनेटच्या अतिवापराने लैंगिकता हिंसकता वाढीस लागली आहे। कामुकतेत इतकी वाढ झाली आहे की अगदी कोवळ्या वयातील मुलांच्या मनात अनेक विकृती लैंगिक वासना रुजू लागल्या आहेत। साध्या घरातील सरळमार्गी मुलांनी चांगले पावले चालत असली तरी समलिंगी संबंधाकडे पडू लागली आहेत। अनैसर्गिक शारीरिक संबंधाची लागलेली चटक या तरुणांचे पुरे आयुष्य बर्बाद करत आहे। समाजात चिंता निर्माण करणारे हे वातावरण आहे। सातारा जिल्ह्यात घडलेली घटना, एका तरुणाला समलिंगी संबंधाची चटक लागली होती। तो अनेक युवकांनी संपर्क साधून संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत होता। त्याच्या या वर्तनानेच त्याला जीव गमावण्याची वेळ आली आहे। तरी त्याला मारणारा 22 वर्षीय तरुणाच्या नशिबी मात्र तुरुंगवास आला आहे। मन सुन्न करणाऱ्या या घटनेचा हा थरारक वृत्तांत आपल्याला आज बघायचा आहे मित्रांनो। सातारा जिल्ह्यातील पिंपोडे बुद्रुक या गावात सपकाळ परिवार राहतो। याच परिवारात भगवान मच्छिंद्र सपकाळ राहत होता। तो, त्याचे आई वडील, भाऊ, आजी असे सगळे नातेवाईक याच गावात राहतात। सपकाळ यांची गावात शेती आहे। याशिवाय त्यांनी इनामदार यांची जमीन खंडाने करण्यास घेतली आहे। हा परिवार सधन आहे। सध्या त्यांनी खंडाने घेतलेल्या शेतात ज्वारीचे पीक केले आहे। सारे काही सुरळीत चालू असले तरी मात्र तिथं त्या घरात भगवान हा त्रासदायक बनला होता। वास्तविक भगवान सपकाळचे शिक्षण पदवीपर्यंत झाले होते। तो पिंपोडे येथील एका हॉस्पिटलमध्ये काही दिवस मदतनीस म्हणून नोकरी करत होता। त्यानंतर तो बाई MIDC येथे कामाला जाऊ लागला। याच कालावधीत त्याने हॉस्पिटलमधील एका तरुणीशी प्रेमविवाह केला, परंतु थोड्याच दिवसात त्याची बायको त्याला सोडून गेली। त्याचे कारणही तसेच होते। भगवान हा समलिंगी होता असे समजते। भगवानला समलिंगी शरीर संबंधाचे वेड लागले होते। तो हॉस्पिटलमधील तसेच इतर ठिकाणावरूनही तरुण मुलांचे मोबाईल क्रमांक मिळवायचा, त्यांना गे सेक्सच्या ब्लू फिल्म पाठवायचा, आवडलेल्या पुरुषांचा तो पिच्छा पुरवायचा, रात्री अपरात्री निर्जनस्थळी तरुणांना बोलवून घ्यायचा, त्याच्यासोबत अनैतिक कृत्य करायचा। त्याला हेच संबंध कायम ठेवण्याची इच्छा असावी, कारण त्याचे काही तृतीयपंथीशी संबंध होते। तो त्यांच्या नेहमीच संपर्कात होता। त्याला तृतीयपंथींच्या मेळ्यात जायचे होते असेही समजते। अनेक तरुणासोबत त्याचे अनैतिक संबंध होते। साधारणपणे 20 ते 25 तरुण आणि 10 ते 12 किन्नर हे त्याच्याशी निगडीत होते। तो मुलींचीही महिलांचीही छेड काढत असे। अलीकडे तो देवीची पूजाही करू लागला होता। हे सगळे समलिंगी संबंधासाठी होते हे उघड होते। एक सर्वसामान्य तरुणाने समलिंगी संबंधाच्या वाटेला जाणे समाजात मान्य होणारे नव्हते। त्याच्या या वागण्यास घरच्यांचा विरोध होता। त्याने वागण्यात सुधारणा करावी म्हणून अनेकांनी त्याला समजावून सांगितले होते, रागावूनही पाहिले होते, त्याला 4 फटकेही दिले होते, पण त्याच्यात बदल होत नव्हता। काही पुरुषांच्या मागे तो लागल्याने त्याला काही जणांनी मारहाणही केली होती, पण त्याला कशाचीही लाज उरली नव्हती। घरातील लोकांना त्याच्या वागण्याचा त्रास होत होता। समाजात आपली बदनामी होत असल्याने तो परिवार अस्वस्थ होता। एक भाऊ कॉलेजचे शिक्षण घेत होता, तर दुसरा भाऊ आर्मीमध्ये होता, पण भगवानच्या या वर्तनाने सगळ्यांनाच बदनामीला तोंड द्यावं लागत होते। त्याच्यामुळे त्याच्या भावांची लग्ने जमण्यास अडथळा येत होत्या। एकूणच सगळा परिवार त्याला वैतागला होता। दरम्यान दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9 वाजता भगवान हा खंडाने करण्यास घेतलेल्या इनामदार यांच्या शेतामध्ये ज्वारी शेताकडे जाताना काही लोकांनी पाहिले होते। तो कोण होता याचा पोलीस गोपनीयपणे तपास करू लागले आहेत। तेव्हा तो तरुण सातारा येथे असल्याचे समजले। या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक विश्वास गांगुर्डे, पोलीस अंमलदार यांची सर्व टीम सातारा शहरातील पिल्लेश्वरी नगर परिसरातून सुशांत संजय साळुंके यास शिताफीने संशयित म्हणून ताब्यात घेतले।
त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सगळी हकीकत सांगितली. हे सगळे आक्रेतच होते. भगवान ज्वारी काढत असताना सुशांत तिथे इलेक्ट्रिक मोटर चालू करण्यासाठी गेला होता. सुशांतला पाहिल्यानंतर भगवान त्याच्याकडे आला. त्याच्या अंगाचटीला येऊ लागला. जवळ एक कपडे काढ म्हणत तो सुशांतला ज्वारीच्या पिकात घेऊन जाऊ लागला. वास्तविक या घटनेआधी सुशांतने त्याला समजावून सांगितले होते. समजावून सांगण्याचा प्रयत्नही केला होता. हे वाईट आहे, असे वागू नका असा सल्ला दिला होता. पण भगवानने ऐकूनच सोडून दिले होते. त्याला त्या संबंधाची चटकच लागली होती. आता पुन्हा सुशांतने त्याला समजावले होते, पण भगवान ऐकत नव्हता. सुशांत नको नको म्हणत असताना भगवान मात्र त्याला अनैतिक संबंध ठेवण्याचा दबाव टाकत होता. तो ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने सुशांतला राग अनावर झाला. त्याच्या तावडीतून सुटका करून घेऊन सुशांत वस्तीवर गेला. वस्तीवरून तो लोखंडी रॉड घेऊन येऊ लागला. तर तो गेल्याने नाराज झालेला भगवान पुन्हा ज्वारी कापू लागला. तो वाकून ज्वारी कापत असतानाच सुशांत तिथे आला. त्याने लोखंडी रॉडने पाठीमागूनच भगवानवर वार केला. तसा भगवान कोलमडला. सुशांतने लोखंडी रॉडने भगवानच्या चेहऱ्यावर, कपाळावर 8 ते 10 फटके मारले. त्याचा चेहरा विद्रूप होईपर्यंत सुशांत त्याच्यावर वार करत होता. अखेरीस भगवान रक्ताच्या थारोळ्यात निपचिप पडल्यानंतरच सुशांतने रॉड फेकून दिला. तसेच त्याचा मोबाईलही विहिरीत फेकून दिला आणि तो निघून गेला. त्याने कबुली दिल्यानंतर सगळा उलगडा झाला. भगवान मच्छिंद्रनाथ सपकाळ याच्या खून प्रकरणी सुशांत संजय साळुंके वय 22 याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक यांची सर्व टीम ही पुढील तपास आता करत आहेत. तर बघा मित्रांनो, इतकी भयानक आणि विचार करायला लावणारी गोष्ट ही घडलेली आहे. आपल्या समाजामध्ये आपण जगत असताना, आपण वावरत असताना, आपल्या रूढी परंपरेनुसार आपलं सर्व जीवन चालत असताना काही लोक ही वेगळ्या एक समलिंगी प्रकारामध्ये मोडतात, त्या प्रकारामध्ये येतात. पण त्यांना योग्य मार्गदर्शन, योग्य त्या वयामध्ये, योग्य त्या लोकांमध्ये त्याला न सोडल्यामुळे अशा वेगवेगळ्या घटनास नंतर आपल्याला सामोरं जावं लागतं. आणि या घटनाचा असं आपल्याला उत्तर भेटतं. एक भयानक क्राईम स्टोरी इथं ह्या घडलेली आहे. त्याचा खून झाला, तो गेला. त्याच्या या नालायक कृतीने मात्र याला जलामध्ये जाऊन बसावं लागलं. ह्या अशा घटना घडू नये यासाठी आपण सतर्क राहायचं आहे, सावधपणे बाळगायचं आहे. खूप अतिशय विचार करणारी घटना समलिंगी संबंधासाठी ही घडलेली आहे. भगवान त्रास देत होता. त्रासलेल्या सुशांतने त्याला कायमचा त्याचा श्वास बंद केला इथे. आता याच्यावरती काय तुम्हाला काय वाटतं याच्यावरती कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद. आणि अशाच वेगवेगळ्या क्राईम स्टोऱ्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.